आयोजित राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आजच्या ह्या महानाट्याच्या सोहळ्याचे उद्घाटक आमचे मित्र तथा मार्गदर्शक ज्यांची चित्रफित तुम्ही आत्ताच बघितली, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शिवव्याख्याते शिवनिश्चल फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जे काम करतात आमचे मार्गदर्शक यशवंतदादा गोसावी, त्याचप्रमाणे या महानाट्याचा सगळा थाट या ठिकाणी जो संपन्न झालेला आहे आणि थोड्याच वेळात जे महानाट्य तुमच्या समोर येणार आहे त्या महानाट्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत राजमाता जिजाऊ साहेब पाईकच्या सर्व सभासदांसाठी, सर्व युवकांसाठी, कारण त्यांनी ठरवलं असतं तर नाचण्याचे गाण्याचे कार्यक्रम घेतले असते, स्वतःचा फायदा करून घेतला असता, परंतु वारसा विचारांचा घेत असताना मी नेहमी सांगतो की विचारांचं नातं हे रक्ताच्या नातापेक्षा अधिक महत्वाचं आणि अधिक चिरकाल टिकणारं असतं आणि हे विचारांचं नातं बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा गावामध्ये जे विचारांचा वारसा घेऊन मासाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव फक्त आतिषबाजीनं, फक्त नाचण्या गाण्यानं करतात, प्रबोधनात्मक काम करतात, म्हणून पुनश्च एकदा जोरदार टाळ्या आमच्या या युवकांसाठी झाल्या पाहिजे. क्रांती कोणी केली? क्रांती कोणी केली? 21व्या शतकामध्ये आज आहोत आपण. बघा, तरुणांनी केली, शेतकऱ्यांनी केली, कामगारांनी केली. आज 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना मला मनापासून सांगायचं आहे की जर आजचे महापुरुष घडायचे असतील, जर आजच्या महामाता घडायच्या असतील तर आजच्या या महामातांना खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला संस्कार देणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण त्या मागे प्रेरणा मासाहेब जिजाऊंची होती. ते कसे घडले ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आई जिजाई वंदन माझं हे तुझ्या चरणाला, अरे आई जिजाई वंदन माझं तुझ्या चरणाला, अरे तुझ्याच पोटी वीर शिवराय आले जन्माला, आले जन्माला, शिवराय आले जन्माला. महापुरुष जे घडले ते महामातांमुळे घडले. आता ज्यांना ज्यांना माझा आवाज जातोय, खरं तर पोवाडा म्हटलं की सगळी साथ संगत लागते, परंतु आज तुम्ही समजून घ्याल की आज मान्यवर म्हणून आलेलो आहे, पुढच्या वेळेला सादर करता म्हणून येईल त्यावेळेला आणखी ताकदीनं सादर करेल. इथे सगळ्या मायमाऊलींना आणि बंधूंना विनंती, सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी. हा आवाज नांदुऱ्याच्या बाहेर सुद्धा गेला नाही, आपल्याला सिंदखेड राजापर्यंत पोहोचवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय? असाच जोश तुम्हाला महानाट्याला ठेवायचा आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. बघण्यापेक्षा सोशल मीडियावरती आमच्या यशवंत गोसावी सरांना ऐका, महाराष्ट्रातल्या शाहिरांना ऐका, विचारवंतांना ऐका, वक्त्यांना ऐका, म्हणजे येणाऱ्या पिढ्या तुम्ही घडवून दाखवाल. तरुणाईनं काय केलं? प्रेम कोणावर करावं? 21 वर्षाच्या तरण्यावाट भगत सिंगांना चंद्रशेखर आझाद म्हणते, अरे भगत तेरे इश्क करने की उम्र है, तू इश्क कर. त्यावेळेला आमचे भगत सिंग सांगतात, मेरी जज्बातों से कुछ इस तरह से वाकिफ है मेरी कलम, मेरी जज्बातों से कुछ इस तरह से वाकिफ है मेरी कलम, अगर हम इश्क पे लिखना चाहते हैं तो भी इनकलाब निकलता है. आणि हा इनकलाबचा नारा नक्कीच इथून पुढे चालू राहील. पुढे एकदा शुभेच्छा देतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. शिवराय. धन्यवाद स्वप्नील दादा. या ठिकाणी पुढील मार्गदर्शनाकरता मी आमंत्रित करतो की ज्यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत अनेक तरुण निर्व्यसनी झाले असे प्रख्यात शिवव्याख्याते यशवंतदादा गोसावी, मी यांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त